नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीने मच्छीची थाली। मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये तेल गरम करून लसूण घालून घेतली आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे। ही मी मांदेली साफ करून धुवून वगैरे घेतलेली आहेत। त्यानंतर मी इथे आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट घालून घेतली। ही थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायची। त्याच्यानंतर मसाले घालायचे। मी 2 मोठे चमचे मालवणी मसाला घातलाय आणि अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे। मसाले सुद्धा फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे। हा गावच्या पद्धतीचा मांदेलीचा रस्सा आहे आणि खूपच छान लागतो। गावी ह्या पद्धतीचीच मच्छी जास्त बनवली जाते, मसालेवाली। त्याच्यामध्ये कोकम वगैरे घालून आणि गावच्या पाण्यामध्ये ही मच्छी खूपच छान लागते। त्याच पद्धतीने मी इथे मच्छी बनवते। आता फोडणीमध्ये ही मांदेली घालून घ्यायची आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं। ह्याचा घट्टसर रस्सा खूप छान लागतो। तो आपण भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो। आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते। पाणी आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि आंबटपणासाठी कोकम, उसरी काही असेल तर ती घालून घ्यायची। माझ्याकडे कोकम आहेत तर मी इथे कोकम घालून घेते। आपण आंब्याची उसरी सुद्धा घालू शकतो। आता या रस्स्याला 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायचं। एकीकडे मी आता भात बनवायला ठेवते। गॅसवरती भात बनवायला ठेवलेला आहे आणि एक साईडला चपात्या बनवून घेते। जेवण बनवायला खूपच लेट झालं होतं तर म्हटलं चला गावच्या पद्धतीने अगदी सिंपल असा मसालेवाला मच्छीचा रस्सा करूयात। भात सुद्धा शिजलेला आहे। त्याच्यामध्ये कावळीता फिरवून घ्यायचा। भात अगदी मोकळा होतो, चिकट होत नाही। थोडंसं पाणी कमी झालं की भातावरती झाकण ठेवायचं। मच्छीचा रस्सा सुद्धा शिजलेला आहे। ही अगदी छोटी मच्छी असली तरी चवीला खूपच छान असते। ही मच्छी फ्राय करून सुद्धा खूप छान लागते। फ्राय केल्यानंतर ही मच्छी खूपच कुरकुरीत होते आणि भारी लागते। मच्छीच्या रस्स्यामध्ये वरून कोथिंबीर घालून घ्यायची।
अशा गावच्या पद्धतीने मच्छीचा रस्सा नक्की करून बघा, खूपच छान लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपली ही अगदी मच्छीची सिंपल थाली कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. धन्यवाद.